संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे हा जवान जम्मू काश्मीर बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सीआरपीएफ जवान गस्तावर असताना आतंकवादी हल्ल्यात शहीद झाल्याची घटना घडली। सोपोर भागात सीआरपीएफ व पोलिसांची तुकडी गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी हल्ला चढविला। चकमकीत 3 जवान शहीद झाले असून 2 जखमी झाले आहे। शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे यांचा समावेश आहे। हे तिघेही आपल्या जवानांसोबत गस्त घालत होते। तेवढ्यात संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला चढविला। या चकमकीत तिघे ठार तर अन्य 2 जवान गंभीर जखमी झाले आहे। कोरोना संसर्गजन्य प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शहीद चंद्रकांत भाकरे यांचे संपूर्ण गावातून भजनासह शवयात्रा काढण्यात आले आणि त्यांच्या पार्थिव शवावर समस्त गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव केला। अमर रहे शहीद जवान अमर रहे असे नारे देत यात्रा काढण्यात आली। महत्त्वाचे म्हणजे मुस्लिम बहुल वस्तीत मुस्लिमांनी फुलांचा वर्षाव करीत शहीद चंद्रकांत भाकरे अमर रहे पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देण्यात आले। शवयात्रा ज्या मार्गाने निघाली त्या मार्गावर ग्रामपंचायतीने निर्जंतुक फवारणी करून जागोजागी रांगोळी काढण्यात आली। त्यानंतर गावात गावकऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या। यात्रेवर फक्त फुलांचा वर्षाव करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे। नियमांचे पालन करून यात्रा काढण्यात आली। त्यानंतर त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला। अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेले सोशल डिस्टन्सचा वापर करायचा आहे। इथे कोणी थांबू नका। चंद्रकांत भाकरे इथे गर्दी करायची नाहीये। पटकन व्यवस्थित सोशल डिस्टन्सचा वापर करून घरी जायचं आहे। चंद्रकांतजी यांच्या आत्मशांतीला सोशल डिस्टन्सचा वापर प्रार्थना जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी करत आहे। आणि अनेक वर्षापासून सैन्यामध्ये त्यांनी सेवा दिली। पातुर्डा गावचे ते सुपुत्र होते आणि देशासाठी लढत असताना त्यांना बलिदान प्राप्त झालं। आज संपूर्ण देश, संपूर्ण राज्य, संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना आपल्या जवानांनी मात्र आपल्या सीमेवर अतिरेक्यांशी लढा देत या ठिकाणी वीरमरण त्यांना आलेलं आहे। आज या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून मोहम्मद फारूक।